तब्बल 2 पंचवार्षिक नंतर कोणत्याही राष्ट्रीय पक्षाकडून न लढता मेळघाटात प्रथमच जनशक्ती प्रहार पक्ष स्थापित करून प्रचंड मतांनी विजयी झालेल्या राजकुमार पटेल यांच्या विजयानिमित्त धारणीत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। ही स्पर्धा येत्या 25 डिसेंबरला सुरू होणार असून याला अनुसरून धारणी स्थित जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे। यामध्ये पिच, ग्राउंड सपाटीकरण, बाउंड्री, बैठक इत्यादींचा समावेश आहे। कमिटी सचिव सुरेंद्र देशमुख यांनी सांगितले की नवनियुक्त आमदार राजकुमार पटेल यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व तयारी करण्याबाबत आदेश दिले आहे। युवकांना त्यांची खेळ प्रतिभा दाखविण्याचे आवाहन सुद्धा या प्रसंगी पटेल यांनी केले आहे। तालुके का धारनी तालुके का सबसे एकमेव ग्राउंड है जहाँ पर क्रिकेट डेली हमेशा रोजाना खेला जाता है। दूसरी बात यह है कि यहाँ पहली बार जो है वो आरपीजी यानी राजकुमार पटेल मित्र परिवार की ओर से जो यहाँ जो सहयोग मिला है और ये जो ग्राउंड का निर्माण हो रहा है, जो बन रहा है, ये सुरक्षा के दृष्टिकोण से बहुत ही अच्छा बन रहा है। और यहाँ पर अपने मेलघाट के अलावा मध्य प्रदेश की और अमरावती जिले की, अकोला जिले की भी टीमें आती है। तो अब एक खेल का जो आनंद होगा ये बहुत अच्छा होगा। विदर्भ लेवल का जो खेल इस बार जो होगा, तो मुझे ऐसा लगता है कि धारनी जो तहसील के जो हमारे जो खिलाड़ी है वो भी पहले जिला स्तर पर खेले, उसके बाद में विदर्भ स्तर पर खेले और राज्य स्तर पर भी खेले और उनका चयन हो राज्य स्तर पर, ऐसी हम कामना करते हैं। या स्पर्धेमध्ये अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, खंडवा, बर्रानपूर इत्यादी जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती आहे। ही स्पर्धा आरजेपी द्वारे आयोजित करण्यात आली असून याचे अध्यक्ष गोपू उर्फ सुमित चौथमल तर उपाध्यक्ष चेतन जाधव पाटील असून सर्व खेळाडूंना या स्पर्धेत सादर आमंत्रित आरजेपी द्वारे करण्यात आला आहे। जे आमचे नवनियुक्त आमदार आहेत मेलघाटचे राजकुमारजी पटेल यांच्याकडून फारसं सहकार्य मिळालं आहे। त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही संपूर्ण जिल्ह्याचे आणि अकोला जिल्ह्याचे पण खेळाडू क्रिकेटचे त्यांना इथं आमंत्रित केलेलं आहे। शकील अहमद, तस्मीन शेख, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।